हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आणि ते अनेक दाखल्यांद्वारे देणार आहे विढाला. कमी ठेवा आवाज. गायलेल्या अभंगाच्या अर्थानं पूजा बांधणे अगोदर ज्या निमित्तानं आपण या धर्ममंडपाखाली एकत्र आलोय ते निमित्ताला परिचयाच्या भावशब्द सुमनांचा शब्दस्पर्श अगत्याचा आहे. तो म्हणजे असा: अखिल कोट अखिल गुरुनिधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन कर्तुम आकर्तुम मान्यता कर्तुम शक्ती सामर्थ्य संपन्न भगवान श्री पंढरीशाच्या असीम कृपाशीर्वादानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली समाधिधन अलंकापूर निवासी ज्ञानियांची राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अलंकापूर पीठाधिपती संत श्रेष्ठ श्रीमंत श्री माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान विश्ववंदी जगद्गुरु तुकाराम महाराज संत सोपान काका महाराज आदी करून संतांच्या महंतांच्या ग्रंथांच्या ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शाने पावन पुणित झालेली भूमी सोमनथळी आपलं हे सांगवीच्या परिघामध्ये वसलेलं छोटंसं गाव आहे. आणि भगवान श्री थोर सत्पुरुष साधू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामजपाच्या या उत्सवाच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आहे. विठाला प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेनं श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर व ब्रह्मलीन श्रीपाद गोविंद जोशी यांच्या प्रेरणेनं चैतन्य जपाचं प्रकल्पाचं हे 21वे राज्यस्तरीय शिबिर आहे. आणि 12 आणि 13 मार्चला दरवर्षी मला आमच्या सोडमेसी महाराजांनी सांगितलं की हे वेगवेगळ्या ठिकाणी असतं. आणि आज सोमनथळीकरांचं हे सद्भाग्य आहे की हा प्रकल्प हा उत्सव आपल्या सोमनथळी गावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याच्या निमित्तानं कालही एक कीर्तन झालं. अनेक तुमचे कार्यक्रम आहेत, त्याच्यामध्ये प्रवचन असेल, जपाची वेळ असेल, साधना असेल, कोणाचं व्याख्यान असेल. आणि आजचं हे कीर्तन आहे. मी त्यांना विचारलं होतं आजचं कीर्तन म्हणजे नेमकं काल्याचं आहे का. कारण हा पहिलाच उत्सव असा आहे ज्याचा समारोप नामाने होतोय. आपल्याकडं तो असा अलिखित दंडक आहे की सुरुवात नामाने व्हावी. माझं तर म्हणणं असं आहे सुरुवातही नामानेच व्हावी शेवटही नामानेच व्हावी आहे का. आणि नामावरती प्रेम असणारी मी नामावरतीच बोलणार आहे. अभंगही तसा नामाचाच घ्यायचा होता पण ते म्हणे माऊलीच्या अभंगाच्या वरती विशेष प्रेम असल्यावरती नामाचा अभंग असावा, नाम सांगायचं आहे का नाही. त्यांचं नामाविषयी सांगणंही तितकं भारी आहे का नाही. पण माऊलीचं सांगणं जरा अवघडातलं अवघड आहे म्हणून गुरुवर यांचा अभंग सेवेकरता घेतलाय. विठ्ठल अनेक विविध कार्यक्रमांनी हा प्रकल्प या ठिकाणी सुंदर पार पडतोय. अगदी भव्य आणि दिव्य नियोजन आहे. एक दिवसाचा कार्यक्रम म्हटलं की थोडंसं असं वाटत असतं की काय याच्यात त्रुटी राहतील का. चांगलं सांगू का एक वाक्य म्हणजे मला भावलंय म्हणून सांगतो. आता काय रोजच कीर्तन चालू आहेत. आता कोरोना गेल्यामुळे कीर्तनकारांना जरा कीर्तनाला स्पीड आलंय, चांगलं पळापळी चालू आहे. इतके पळतायत कीर्तनकार की मी त्या दिवशी सांगून गेलो सेविंगला वेळ नाही हो. सेविंगला वेळ आहे सगळ्याला सध्या पण शेविंगला वेळ नाही. विठाला माझं बोलणं लक्षात आलं का तुम्हाला. ते म्हणे दाढी कधी करायची हो. बरं गाडीचं स्पीड एवढं आहे दाढी करायला वेळ नाही जायचंय असं आहे. मी सांगतो आपणाला की या धकाधकीच्या एवढ्या कालखंडामध्ये सुद्धा एवढा सुंदर उत्सव केलाय तुम्ही. तुम्हाला देव्यात तेवढ्या एका वाक्यात याला जर पूर्णत्व द्यायचं तर काय सांगता येईल माहिती का. हे कीर्तन सोमनथळीला चाललंय असं वाटत नाही. हे दोन पंढरीत आणि गोंदवलेकर महाराजांच्या समोर चाललंय असं वाटतंय. इतकं प्रसन्न वातावरण आहे बाबा. इतकं काका वाटलं होतं का आपल्याला. अहो नाही हो. एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की टेन्शन येतं कीर्तन करायला. ती साथीला माणसं कुठून आणायची, वाजवणारी कुठून आणायची, सिस्टीमचं कसं काय करायचं. तुम्ही एवढं सुंदर केलं ना बाबा. काय याला शब्दात मांडणं, याला भावना या व्यक्त करणं, या शब्दांकित करणं इतकं सोपं नाही.
एक दिवसाच्या. आता हे आमचे यूट्यूब चॅनलवाले आहेत ते सगळं आता महाराष्ट्रापर्यंत हे पोचवतील किती त्यांनी सुंदर सौंदर्य. विषय असा आहे की काही माणसं असे कार्यक्रम करतात की असं वाटतं यांनी थांबायला हरकत नाही. आता यांनी एवढ्याच वर्षी कार्यक्रम केला तरी चालला असं वाटतं सकाटी महाराज. काही लोक म्हणले कशाला मग लय मोठा करायचा आहे, लय मोठा मंडप आणि एवढी सजावट. अरे तुम्ही करताय तो सुंदर आहे ना, तुम्ही ज्याच्यासाठी करताय तो किती सुंदर आहे. मग करताना कसं केलं पाहिजे, सुंदरच केलं पाहिजे ना. प्रभू इतका सुंदर आहे, त्याचा दरबार इतका सुंदर आहे. दोष तुमचा नाही म्हणा. दरबार उघडायच्या अगोदर डान्स बार आणि बिअर बार उघडली होती ना विठ्ठला. प्रभूचा दरबार इतका सुंदर आहे. आम्ही आमचा उत्सव इतका सुंदर केला पाहिजे. काय याला भावनांकित करणे इतकं सोपं नाही. तरी परमपूज्य श्री भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांनी उत्सवाचे 5 बेनिफिट सांगितले. ती तर सांगून जाईन मी. एवढा सुंदर उत्सव करताय. उत्सव हा शब्द आनंद आहे, त्याला उत्पदानं जोड दिले. आतला असणारा आनंद अनुभूतीच्या कक्षात आणून भोगणे म्हणजे उत्सव करणे होय. ही त्याची व्याख्या आहे, लक्षात घ्या. मग हा उत्सव आम्ही एवढा मोठा केला, हा नामाविषयी केलाय. चांगलं वाक्य सांगू का सुरुवातीला, ऐका जरा. जो माणूस आहे ना नामात असतो ना, जी माणसं नामात असतात ना त्यांना मात व्हायची भीती नसते, त्यांच्यावर मातही होत नाही. सोपं वाक्य दुसरं ऐका. हे सगळे साधक बसलेत तुम्ही, बरोबर का नाही. साधकाला याची आस लागलेली असते ऋतिक महाराज की कीर्तनात नाम कधी येतं, आणि सामान्य माणसाला याची आस असते माझं नाव कधी येतं. विठ्ठला अरे त्याला एक चाल येते, तुम्हाला माझं नाव घेतलं नाही होत्या महाराजांनी. अरे ईश्वराचं नाव मिनिटाला येते, ते साधकाला घेणं देणं नाही. माझं नाव घ्या अथवा घेऊ नका, पण माझ्या प्रभूचं नाव आलंय, मला ते आनंदानं घेतलं पाहिजे माझ्या मुखात. असं आहे ना. उत्सव सुंदर करताय. उत्सव ऐक्याचा साधक आहे. गुरुजी फार गोड सांगतात. आणि हे उत्सव आपणच केले पाहिजेत महाराज. हे फक्त इथंच झाले पाहिजेत महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. अहो जगभरात आदर्श गेला पाहिजे. कशासाठी सांगू का, हे भारताच्या पाठीवरती वैभव दुसऱ्या राज्यांकडे नाहीये. तुम्ही बारीक विचार करा, हे वैभव फक्त महाराष्ट्राकडे आहे. हे गोड वाक्य सांगतो तुम्हाला, ऐका. त्या उत्तराखंडला युपीला आपण गेलो ना भिलक्यांना, तिकडं असं लिहिलंय त्या कमानींवरती, तिथं कृष्णाचा जन्म आहे, रामाचा जन्म आहे, 4 धाम तिकडे आहेत. त्या केदारनाथच्या तिकडे जाताना त्या कमानींवरती काय लिहिलंय, उत्तराखंड की देवभूमी में आपका स्वागत है. लक्षात आलं, उत्तराखंड की देवभूमी में आपका स्वागत है. हा आदर्श महाराष्ट्राने कुठंतरी घेतला पाहिजे, कारण महाराष्ट्राचं वैभव त्यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि आपण कमानी टाकल्या पाहिजेत. महाराष्ट्र की संत भूमी में आपका स्वागत है. संत फक्त महाराष्ट्राकडे आहेत, लक्षात ठेवा. हे आमचं वैभव आहे. पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेते. इथं जन्माला आले, अन्य ठिकाणी नाही. तुम्हाला बिहारला गेल्यावरती वेगळं काही पाहायला मिळेल, केरळला गेल्यावरती वेगळं काही पाहायला मिळेल, आसामला गेल्यावरती, मिझोरामला गेल्यावरती. प्रत्येक राज्याचं प्रत्येक वैशिष्ट्य आहे, नाही असं नाही. गुरुजी फार गोड सांगतायत. त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला वेगवेगळं सौंदर्य आहे, प्रत्येक राज्याला. थोडंसं चांगलं आहे का. तुम्ही जर हिमालयात गेला तर तिकडे हिम सौंदर्य पाहायला मिळतं, म्हणजे बर्फाचं सौंदर्य तिकडे फार गोड आहे. केरळला जर तुम्ही गेला तर बुद्धीनं चांगली लोक आहेत केरळला, बरोबर आहे ना. कारण डॉक्टर सगळे केरळचे असतात, हे लक्षात घ्या. सगळ्यात साक्षर राज्य कुठलं आहे,
केरळ. हा बघा तुम्ही प्रत्येक भागाचं सौंदर्य, कुलू मनालीला गेला, उटी मैसूरला गेला तर तिकडं पुष्पाचं सौंदर्य, तिकडं फुलं फार आहेत छान आहे का नाही, फार ते डोंगर सगळे ते पठाराची मैदानं सगळे फुलांनी झाकलेले, त्या भागाचं ते वैभव आहे. अजून चला थोडंसं पुढं सांगतो तुम्हाला. खाली तमिळला गेला, चेन्नईला गेला, तिकडं त्यांची मंदिरं फार सुंदर आहेत, लक्षात ठेवा आहे का नाही, त्या त्या भागाचं वैभव. कर्नाटकला गेला तुम्हाला माणसं फार दष्टपुष्ट दिसतील, हे असलीच एकेकाची तब्येत, 100-125 किलोचाच गडी, ते कर्नाटक आहे, आपलं कर्नाटक आहे. विठ्ठल याला 4G रिंग लागते बरं का, असलं ऐकायला, याला 2Gचं चालत नाही, 4Gच पाहिजे, त्यावेळेस कळतं काय म्हणलोय मी. असं काय कायला काला झाली बी कळतं, असं म्हणलं होतं काय महाराज. ते कर्नाटक आहे ना, आपलं कर्नाटक आहे, असंच आहे, पण लय रुबा बांधतं कोणा बी, असं आहे का नाही, कर्नाटक आहे. सगळ्या प्रांताला सगळं वैभव दिले, लक्षात ठेवा. पण संत हे महाराष्ट्राकडे. चांगलं वाक्य सांगू का, मला एक जणांनी सांगितलं, म्हणजे महाराष्ट्राचं एवढं वैभव सांगता, काय तुमच्या महाराष्ट्राकडे अजून पंतप्रधान तरी झाला का तुमचा? पूज्यश्री महाराज फार गोड सांगतात. आपल्याकडे काय सगळं ते, गुजरातला कपड्याचं सौंदर्य तिकडे, वस्त्र, राजस्थानला वस्त्राचं सौंदर्य, दागिन्याचं सौंदर्य राजस्थानला आहे, कपड्याचं सौंदर्य त्या गुजरातला आहे, सगळ्या गोष्टी ज्यांच्या त्यांच्याकडे दिल्या. मला एक जण म्हणला, पंतप्रधान सुद्धा 10 वर्ष झालं त्यांच्याकडे. बरं एवढंच नाही, तुमची 1000 आणि 2000 आणि 500ची नोट आहे ना काका, यांचा नोटाचा जास्त संबंध आहे. आपला नोटाचा संबंध येतो कधी माहिती का, ते ह्याला इलेक्शनच्या टायमाला. अहो ह्या नोटांचा नाही, ते बटन असतो नोटा म्हणून खाली तिथं त्याला, आहे का नाही. काही लोक नोटा घेऊन नोटा दाबतात, अवघड आहे त्यांचा. अरे तू कोणत्या पक्षाचे घेतले त्याचं तरी बटन दाब, तो नाही म्हणला सगळ्याचे पैसे घ्यायचे, नोटा घ्यायच्या, नोटा आहे का नाही, कुणालाच नको. चांगलं सांगू तुम्हाला, ती 2000ची 500ची नोट आहे ना, त्याच्यावरती सही सुद्धा त्यांची आहे, गुजरातकडच्यांची. त्याचं नाव काय आहे? हा गव्हर्नर, सही त्यांची महाराज. आता हे किती लोकांना पटेल? त्याचं नाव पटेल आहे, म्हणून म्हणलं किती लोकांना हे पटेल. त्यांचं नाव पटेल आहे का नाही. मला एक जणांनी सांगितलं, पंतप्रधान सुद्धा तुमच्या अजून महाराष्ट्राच्या मातीला झाला नाही. मी त्याला सांगितलं, पंतप्रधानाची या महाराष्ट्राच्या मातीला गरज नाही, ते 5 वर्षानं रिकामं होणारं पद आहे. या मातीला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी संत प्रधान करून ठेवलंय, ते चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहणार आहे, लक्षात ठेवा. काय गरज आहे आम्हाला बाकीचे ठेव, एवढ्या समृद्ध राष्ट्रातली माणसं आहे आम्ही, लक्षात ठेवा, एवढ्या समृद्ध राष्ट्रातली माणसं आहे आम्ही. उत्सव आम्हाला ऐक्य देतो, म्हणून या महाराष्ट्राने उत्सव केला पाहिजे. मी तुम्हाला इथे सांगतो, ऐक्य देतो आम्हाला, युनिटी ऑफ द असिस्टंट. एवढे लोक एकत्र केले, यारे यारे लहान थोर, या ती भलती नारी न. तुम्ही उगाच शब्दाला पकडून प्रमाण देऊ नका, काहीतरी प्रमाणाला काहीतरी प्रमाण ठेवा. नाही तर आला शब्द दे प्रमाण, आला शब्द दे प्रमाण, असं नसतं. त्याचा आशय काय हे बघायचं पहिलं, लक्षात ठेवा. वक्ता काय सांगतोय, वक्ता मर तिकडं काही सांगा, आम्हाला काय घेऊन देणे, आमच्या मापात आलं की आम्ही हाणणार धरून, असं नसतं. त्याचा आशय बघायचा, भाव बघायचा काय असं. नाही तर तशा आशयाची काही लोकांच्या तर एकच डोक्यात असतं, शब्द आला तेवढा. ते आम्ही, माझं ते 10वी नंतर इंग्रजीत शिक्षण झालं, त्याच्या अगोदर जे माझं शिक्षण झालं मराठीला, आम्हाला ते इंग्रजीचा पेपर असायचा ना, ते काय कळत नसायचं, पण त्याच्यात ती पॅसेज यायचा 5-6 वळीचा, त्याच्यात प्रश्न जो आहे खाली तो बघायचा, त्याच्यातला शब्द जो पॅसेज मध्ये दिसतोय तो बघायचा, आणि सगळा तेवढा ते रकानात हाणून टाकायचा. ते प्रमाण देणाऱ्यांचं तसं असतं, शब्द गावला रे गावला, दिलंच प्रमाण, विठाला विठा. बाकी काही नाही. आज जरा हॉटस्पॉट आहे, त्यांचं पण हॉटस्पॉट आहे, हे सुद्धा हॉटस्पॉट. मग ते हॉटस्पॉट पुढे असल्यामुळे ही जागा पण कशी झाली आता सध्या हॉटस्पॉट आहे. जरा गांभीर्यानं बोलावं लागेल, विचारपूर्वक बोलावं लागेल, लक्षात ठेवा. युट्यूबनं लई जणांचं चांगलं बी झालंय, लई जणांचं वाईट बी झालंय, लक्षात ठेवा. विठाला त्यांना मी सांगितलं, माझी काय हरकत नाही भाऊ, तुम्हाला चांगला संदेश. लक्षात ठेवा, आज तरुण पिढी सुद्धा कीर्तन बघते, आणि त्याचं कारण हे युट्यूबवाले सगळे, लक्षात ठेवा. यांच्यामुळे घराघरात ज्ञानोबा तुकोबा पोचले, यांच्याकरता एकदा टाळे वाजवा, लक्षात ठेवा. हा तुम्ही आज तरुण पोरं बघा मोबाईल मध्ये कीर्तन पाहतात, यांची उपकार आहे. तुम्ही असं कसं म्हणता, ते कॅसेट बिशेटचा जमाना होता, तो जमाना गेला महाराजात. प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये क्लिप सापडत आहेत. काल माझी एक क्लिप व्हायरल झाली, लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्या आज महाराष्ट्रात अख्ख्या गाजली, लक्षात ठेवा ती क्लिप. याचं कारण आहे या मंडळींचं योगदान आहे, असं कसं म्हणता येईल. फक्त तुम्ही काय करीत चाललंय, वाईट बोललं तर ती छाटून टाकीचा. विठ्ठला साधक आहे, सकळास येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, लक्षात ठेवा. हरीच्या नामानं उद्धार होतो, आणि घेतलंच पाहिजे. हृदयाची पवित्रता करण्याकरता, मुखाची पवित्र करण्याकरता,
नाम महत्वाचं आहे. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. मुखाच्या पवित्रते करता नाम हे गरजेचं आहे. आम्हाला एकत्र केलं इथं आज. चला पुढं. ऊर्जेचा प्रेरक आहे, उत्साहाचा प्रेरक आहे. आता विनेकरी बाबांचं लय वय नाही समजा. बाबा वय किती तुमचं? 69. म्हणजे 69 कडे तुम्ही चाललाय म्हणायचं. हा 69 आहे, पण 69च्या पुढे तुम्ही आहो तुम्ही 100 गाठणार. तुमच्या खांद्यावरती विना आहे असं कसं म्हणताय? विण्याचं वजन किती बाबा? नाही नाही, मी कुठं म्हणलं काट्याव करा, अंदाजे सांगा की. तरी 2-2.5. हा 1-1.5 किलो 2 किलोच्या आसपास विना असतो. एक जण मला म्हणला होता 8 किलो. 8 किलो नसतं बाबा म्हणलं, ते 2 तास घेतल्यामुळे तुला 8 किलो वाटायला लागलं म्हणलं. त्याचं 8 किलो वजन नसतं. चांगलं सांगू का? 70 वर्षाची माणसं 2-2, 3-3 तास विना घेऊन उभे राहतात. 15 मिनिटं उभं राहणं होत नाही. 2 तास 3 तास ही लोक कीर्तनात विना घेऊन उभे राहतात. ताकद कोण देतं? उत्सव देतो ना मला. लक्षात ठेवा बरं. विना हा घ्यावाच. माणसं नातू जड का विना जड? आई नातू जड का विना जड? नातू कसा बी केला तरी 15-20 किलोचा असतो. म्हातारा अख्या दिवसभर घेऊन हिंडवी तर येणं म्हणलं नाही आपल्याकडं कामी का ते काय पटकी आली तुला विना घ्यायला. अहो देवाने हा खांदा विना घेण्याकरता दिलाय. या खांद्यावरती विना घ्या आणि खांद्यावर जायच्या आधी घ्या. विठ्ठला 90 वर्ष वय झालं मग म्हातारा म्हणला मला माळ घालायची. थोड्यासाठी काय घालतो आता? त्यो माळ घालणार 90 वर्षी आमच्या गाड्यांना सांगणार असा टाळा वाजवा. अरे गप बस बाबा. मला एक जण म्हणला, माझं मी जवळजवळ कीर्तन करायला लागलेली आता 10-12 वर्षी. मी जरा इंजिनिअरिंग करत होतो मधल्या काळात, त्याच्यामुळे मला जमलं नाही. आणि ती याच्याकरताच मी करत होतो की लोकांना सुशिक्षित कीर्तनकार सुद्धा आज देणं गरजेचं. लोक म्हणले हे काय काम नाही म्हणून करीत यात. येडे काय तुम्ही? आमच्याकडे लय चांगली शिकलेले लोक आहेत असं कसं समजतो तुम्ही? त्याच्यामुळे थोडंसं मी या प्रांताकडे उशीर आलो. लक्षात ठेवा. मला एक जण म्हणला काय महाराज खायचं प्यायचं वय खरं म्हणजे जे आहे ते फॅक्ट सांगतो. आणि तुम्ही कशाला माळण कायन हे या वयात. मी त्याला ऋतिक महाराज सांगितलं या वयात याच वयात आलं पाहिजे तर उपयोग आहे की नाही. तरणा भाग्यवंत नटे उत्सव ऊर्जा देतो. एनर्जी ऑफ पॉइंट म्हटलं आम्ही. एनर्जेटिक पॉइंट और एनर्जेटिक प्लेस म्हटलं आम्ही याला. प्रेमाचा पोषक आहे. सगळ्यात मोठी ताकद इथं काय मिळत असेल? प्रेम मिळत असेल. लक्षात ठेवा. आणि कलियुगात सध्या हरवलं काय असेल तर ते प्रेम हरवलंय. ती याच मांडवात मिळतं महाराज. दुसरीकडे मिळणार नाही तुम्हाला कुठं. सोपी उदाहरणं सांगतो. लव्ह इज द पॉइंट ऑफ द स्टिम्युलेशन नॉट अ ब्रॉडकास्टिंग असं म्हटलं गेले. प्रेम जर पुन्हा पाहिजे असेल तर या मांडवात मिळेल. संसारात तुम्हाला प्रेम मिळणार नाही. तिथं फक्त फ्रेम. इज नॉट अ प्रेम. फ्रेम ते फक्त कवर आहे. ते फक्त कवर आहे. आता हे कवर सांगू ते फक्त कवर आहे. त्याचं वेस्ट नाही आलंय व तुम्हाला हे समजते अवघड. मला बरं वाटतं असले ऐकणारे असले चांगले मंडळी. भारी वाटतं कीर्तन. नाही तर कधी कधी असं वाटतं उगं चालू या गावाला बाबा असं आहे ना. ते कवर आहे फक्त प्रेमाचं. शेतकऱ्यांचं जुनं वाहन काय बाळा? शेतकऱ्याचं जुनं वाहन काय? बैलगाडी. वाक्य चांगलं सांगू का? सगळे ऐकताय ना पाठीमागं? वाक्य चांगलं आहे का? पूर्वी लोक बैलगाडीनं जायचे. आता बैलगाडीनं जातात. विठ्ठल मुंग्यात चढले असतील काही लोकांना. काय काय सांगते काही. पूर्वी लोक बैलगाडीनं जायचे, आता बैलगाडीनं जातात. हा मी एकच वाक्य म्हणलं. तुम्ही हसला का मला काय माहिती नाही. तुमचं तुम्ही शोधा ती काय असेल. आपण कशाला काय सांगायचं बा. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हसला. ती बैलगाडी आहे ना चालायला लागते. चालते त्यावेळेस काही वेळेला तिचा आवाज येतो. खरखर करते ना. तर त्यावेळेस ती लुब्रिकेशनची गरज असते. दॅट टाइम नीड ऑफ द लुब्रिकेशन बिकॉज रिड्युसिंग द फ्रिक्शन अँड द इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ दिस मशीन. एवढाच फायदा झाला मला शिकलेला. बाकी काय राहा मध्ये आधी आपलं बोलायचं नाही. लोकांना कळत भाऊ शिकला येऊ दुसरं काय राहा आहे का नाही. त्या मशीनची इफिशियन्सी वाढवण्याकरता शेतकऱ्याने एक व्यवस्था केली. त्याला म्हटलं जातं वंगण. ते घातल्यावरती ती परत छानपैकी चालू लागते. नाती आज खरखर करतायत. बापाचं पोराचं नातं वाचतंय आज चौकात. लक्षात ठेवा. भांडणं चावडीवरती मिटवायला आहेत. सुनेचं आणि सासूचं नातं वाचतंय. भांडणं प्रेम नाही राहिलं त्याच्यात. भावाचं आणि बहिणीचं नातं कोर्टापर्यंत जमिनीच्या वादावर एवढे खरखरताय आज नात्यात. हे कलियुग आलं बाबांनो. इथं पैशाला किंमत आहे. तुम्हाला किंमत नाही राहिली. लक्षात ठेवा. एवढी आता
ही नाती जर तुम्हाला शांत करायची असतील ना तर फक्त याच मांडवात तेवढी ताकद आहे. इथं प्रेमाचं वंगण घातलं जातं आणि प्रेम दिलं जातं, तो हा मांडव. त्याला फॉर एक्झाम्पल सांगतो. सोडमिसे महाराजांचं माझ्यावरती फार प्रेम आहे, बरं का, लक्षात ठेवा. तुम्ही काय बोलता हो तुम्ही गोड, तुम्ही बोलत असला की आम्ही स्वर्गात असतो. मी म्हणलं आम्ही सुद्धा स्वर्गातच असतो. विठ्ठल मी स्वर्गात जायच्या आधीच 5-50 वेळा बोलवा मला फक्त इथे. ते म्हणे गोड बोलतात आणि त्यांचं प्रेम आहे, आपल्या भागाचं वैभव आहे. आणि फार दिवसाची इच्छा होती त्यांची मला इकडे बोलवायची. ते म्हणे कार्यक्रम जंगी बघतो एखादा बोलावतो. नाही असं काय नाही, जंगी काय ईश्वराचं नाम घ्यायला काय लागतं, जंगी आहे का नाही, काळ वेळ नाम नाही आहे का नाही. असं चला, मला हे सांगायचं आपल्याला. नाती स्थिर कसं सांगतोय का, इथं तुम्ही बसले एवढे लोक, आई माझा आवाज येतोय ना सगळ्याला, बोलत चालायचं, नाही कळलं तरी माना हलवायचं, काहीच फरक पडत नाही, लक्षात ठेवा. ऍक्टिंग करायची, मग काय करायचं आता, आहे का नाही. इथं बसलाय तुम्ही, तुम्हाला माहिती काय मॅट कुणी टाकल्यात खालच्या, हे रेड मॅट ग्रीन मॅट कुणी टाकले माहिती का तुम्हाला बसायला? नाही माहिती तुम्हाला कुणी टाकले, तुम्ही डायरेक्ट येऊन बसलाय, माहिती का? नाही माहिती, बरोबर ना. सोडमिसे महाराज टाकणाऱ्याला माहिती नाही कोण बसणारे, बसणाऱ्यांना माहित नाही कुणी टाकले, तरी सुद्धा प्रेमाची पूर्वव्यवस्था घरी नाही याच मांडवत होती, लक्षात ठेवा. जिवंत उदाहरण आहे ना, जिवंत उदाहरण आहे, लक्षात ठेवा. म्हणून या लोकांच्याकडे जरा बघत जा. आता ती आचारी माहित नाही हो किती लोक जेवणार आहेत, पण त्यांच्यासाठी तो बिचारा काम करतोय. या आचार्यांना नाही भेटला तरी चालेल, पण त्या आचार्यांना नक्की भेटा. कीर्तनाचार्यांना, मृदंगाचार्यांना, गायनाचार्यांना नाही भेटला तरी चालेल, पण त्या आचार्याला जाऊन भेटा. काय गोड स्वयंपाक केला होता तुम्ही, आनंद वाढेल. अहो घरी नाही मिळणार. आता आमच्यातले हे आम्ही जेवायला बसलो, आमच्यातलं कोणी सगळे प्रत्येक वेगवेगळ्या गावचे, राक्षे महाराज वेगळ्या गावचे, आमचे महाराज वेगळ्या गावचे, कोण वाकीचे, कोण चोपडचे, हरी महाराज वेगळ्या गावचे, मोहन काका सोमेश्वरचे. आम्ही जर जेवायला बसलो आणि आमच्यातल्या एखाद्या जर गाड्याला ठसका लागला, आमच्यातल्या एखाद्या वारकऱ्याला वैष्णवाला जर ठसका लागला, ठसका कळतो ना का, माईकवर काढून दाखवू, तसं नाही काय, ठसका लागला तर तुम्ही सोमनथळीचे, आमच्या नामजपातले, प्रकल्पातली माणसं म्हणताल का मोरद्या बोलतो ते तिकडे कुठं आपली त्याची ओळखी म्हणतान. कोण पाणी घेऊन जाईल, कोण टॉवेल घेऊन जाईल, कोण रुमाल घेऊन जाईल. बाबा सावकाश जेवा, सावकाश जेवा. हो त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. किती प्रेम दिलं मला सोमन थेळकरांनी. आणि घरी हा प्रयोग करून बघा बरं, सख्या बायको पुढं. बायको चुलत नसती, नाही इथं जाऊन म्हणलं आकाश महाराजांनी सांगितलं, तुमच्या बायको पुढं जाऊन ठसका काढून फक्त बघा पाणी देती का बघा ती. अहो ती ठसक्याला पाणी देणार नाही, ती ठसक्याला ठसक्यात उत्तर देईल. पुढं लढाई चालला वेदा म्हणजे जेव्हा ते म्हणला हिला करुणा म्हणून चुकी झाली बा, कुठली कोण लोक त्यांनी एवढी प्रेमाने विचारपूस केली मला सांगायचे. अहो घरी साधा शिरा मागितला तर बायको शिरा तानी दी. विठ्ठला काही नसते, आहे का नाही. अहो आपल्याकडं ह्या संप्रदाय किती माणसं वाढू देव, इथे ऍक्सेप्टेबल आहेत, कोणाला काही नाही म्हणत कोण. आपल्या घरचा पाहून चार पाहून होतो, हा कळलं ना. आपल्या घरचा पाहून चार पाहून, 5 वाढला की बायको म्हणजे काय आणली ही ब्याद, नाही चालत, लक्षात ठेवा. ही प्रेमाची स्निग्धता. बरं आम्ही काय तुमच्या नात्यात कशातच नाही ना, पण चाललंय आमच्या करता, आहे का नाही. आम्हाला माहिती ये हृदयीचे ते हृदय, तुम्ही आमचे आहेत आणि आम्ही तुमचे. जगाच्या पाठीवरती ही प्रेमाची पूर्वव्यवस्था कुठे घेतली जात असेल तर ती याच मांडवात, लक्षात ठेवा. म्हणून इथं आलं पाहिजे, इथून प्रेम मिळणार आहे. ही प्रेमाची स्निग्धता घेऊन जा तुम्ही, कधीच नात्यात खरखर होणार नाही, प्रेम मिळेल. भावनांचा संवर्धक सांगितलं, धर्माचा संरक्षक सांगितलं. हिंदू धर्मात इतकी ताकद आहे, आपल्यात एकी पाहिजे फक्त. आपण एक असल्यावरती काही करू शकतो. ते एक शायर फार गोड म्हणतो, त्याचा एक शेर आहे, शेअर करता हूं लोक शहर के नहीं फिर भी शेअर करता. 4 वेळा केला एका शब्दाचा प्रयोग. हम में इतनी ताकत है कि हम गुलाब को भी कमल बना देते, कि सारे हिंदुस्तान में भगवा ही भगवा लहरा देते. मगर कमबख्त हिंदुओं में एकता कहा, वरना अयोध्या की क्या बात है, हम तो पाकिस्तान में भी राम मंदिर बना देते. ही हिंदू धर्माची ताकद आहे, लक्षात ठेवा. ही ताकद आहे आपल्या धर्माची, म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हा उत्सव आम्हाला या 5 गोष्टीचं दान देतो, दान. कीर्तनाचं गोड आयोजन नियोजन केलं, लक्षात ठेवा. असं शास्त्रानं सांगितलं की सर्व तीर्थाचं स्नान कीर्तनानं घडत, आहे का नाही. तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधू सरस्वती सर्वांनी तीर्थांनी वसंती नित्य, यत्र अच्युत उदार कथा प्रसंग. कलियुगा माझी करावे कीर्तन, तिने नारायण देईल भेटी.
गायलेला अभंग ज्ञानोबारायांचा आहे. मी अगोदरच सांगून गेलो, हा संत प्रधान महाराष्ट्र आहे. हा इतका कुणी सोपाचा आहे. ज्ञानोबाराय तर त्यात सोपे नाहीच. तुम्हाला दुसऱ्या संताचं वाङ्मय कळेल, सहजासहजी लिखाण आहे, सोपं बुद्धीला पटेल असे. ज्ञानोबारायांचं लिखाण एवढं सोपं नाही हो. ज्ञानोबारा ही महाराष्ट्राची प्रतिभा आहे. माझं बोलणं कळतंय? जरा बारकाईनं ऐका बरं का, जरा सूक्ष्म ऐका, जरा लक्ष देऊन ऐका. मी लक्ष मागणार नाही तुम्हाला, पण लक्ष द्या बुवा. मला काय हो, मी कोट घेऊन आलेला माणूस आहे. आज ठेवलाय ना, मी काढून ठेवलाय, कोट घेऊन आलेला माणूस आहे. मी तुम्हाला लक्ष मागणार नाही, पण लक्ष द्या बाबा. जाऊ द्या. हा चला, ज्याला जमलं त्याला बघा, बाकी ज्यांनी जेवल्या विचारा, कोणाला कळलं त्याला. चला जाऊ द्या, लक्ष द्या फक्त. सोडमेशी महाराज तुम्ही पण लक्ष द्या बरं का. हा तुम्ही लक्ष द्या, मी लक्ष देतोय बरोबर पुढं. चला हा ऐका, मला सांगायचं, ज्ञानोबा ही प्रतिभा आहे महाराष्ट्राची. नामदेव महाराज हे प्रचार आहेत. मी बारीक ऐका बरं का, तुम्हाला सांगतो मी. ज्ञानेश्वर महाराज ही प्रतिभा आहे, नामदेव महाराज ही प्रचार आहेत, एकनाथ महाराज संप्रदायाचा प्रपंच आहे, तुकाराम महाराज प्रपत्ती आहेत, निळोबराय प्रखरता आहे. विठाला गुरुनाम गुरु भाषा प्रभू जगन्नाथ महाराज पाटलांनी सांगितलं होतं, ज्ञानोबा ही प्रतिभा आहे. त्यांचं स्टेटमेंट असं होतं, एका भाषेत एक ग्रंथ असावा असा नियम आहे. एक ग्रंथ एकाच भाषेत असावा. ज्ञानोबारांनी त्याला बगल दिली. 56 भाषेचा केला, 56 भाषेचा केला, 56 भाषेचा केला, 56 भाषेचा केला. भाषा मी त्या दिवशी सांगितलं होतं, आपल्याला लक्षात घ्या. पण हे रेकॉर्डिंगसाठी सांगतोय, आता लक्षात ठेवा. तुम्ही सांगितलेलं तुम्ही सांगतालो दहा गावात, मग त्यांचे 1 मिलियन आहेत ना, म्हणून ते समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे पटकन. एक नाही अर्धे नाही, 56 भाषेचा गौरव केला आहे का नाही. आता हे तुम्हाला थोडंसं 2 वर्षात आता हे, आणि तुम्हाला सांगू का, ईश्वराची आपल्यावरती कृपा आहे. या मांडवातला प्रत्येक माणूस भाग्यवान आहे. अहो देवाचे उपकार माना. लाखोनी लोक मेले, आपण अजून जिवंत आहे. देवाचे उपकार माना, लक्षात ठेव. अजूनही जर तुमच्या देवमुखात जर देवाचं नाम येत नसेल तर आपल्याला कशाची मगरुरी, कशाचा अहंकार आहे हो बाबा. देवाचे उपकार आहेत ना. मी सांगता राहून गेलो, या महाराष्ट्राचे जगावरती उपकार आहेत. युट्यूबवाले लक्षात ठेवा, 102 क्रमांकाची आरोग्य व्यवस्था होती भारताची. किती? त्यांनी सांगितलं म्हणजे सगळ्यात जास्त कोरोनाच्या कालखंडात भारतातली लोक मरतील. अरे पण लस तयार करून आज जगाला वाचवायचं काम आपल्या भारत आणि महाराष्ट्राने केले, लक्षात ठेवा. कारण या भारताकडे 2 गोष्टी आहेत, श्रीराम सुद्धा आहे आणि श्रीराम सुद्धा आहे. फक्त त्या पुनावाला बद्दल जरा आदर ठेवा. त्यांचं नाव आदर पुनावाला आहे का नाही. त्याने जगाला वाचवायचं काम केलं. आणि व्हायरस देणारा जरी चीन असला ना, तरी उपाय देणारा प्राचीन आहे. त्यांनी व्हायरस दिलाय, आपण जगाला भक्तिरस दिलाय. या जगाला भक्तिरस भारताने दिलाय. आणि तुम्ही घाबरायचं कारण, आणि भजनेने तर घाबरायचंच काम नाही. गुरुजी म्हणले भजनेने काय घाबरायचं काम आहे. मी म्हणलं होतं ते कोरोना थोडा खुला झाल्यावरती म्हणलं चला देवाला जाऊ पांडुरंगाला. आमची गडी म्हणली नाही ना आपल्याला झाल्यावर. अरे बावळाटांनो चाललाय कुणाकडं तुम्ही. अखिल कोड गुरुनिधान कोरोना वरुणालय, ज्याचं वर्णन केलं गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरत प्रभाव प्रलय स्थान निधानम बीजम अव्ययम आकाशे सर्वत्र वसावे वायुने हवा भरी योगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वती बैसकानं संडावी समुद्री रेखानं ओलांडावी पृथ्वी होते व्हावी आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोली म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले तो या जगाते चाळीता मी याची नियमाला सांगता काळू ग्रास ते सुद्धा या म्हणिगते पंडू सुद्धा तो ऐसा जो समर्थू तो मी या जगाचा नाथू आणि गगनाही साक्षीभूतू तोही मीची. त्याला ट्रान्सलेट केलं तुझी या सत्तेने वेदाशी बोलणी. असा समर्थ देव आहे. तुम्ही त्याच्या दारात चालला आणि खुशाल म्हणता आम्हाला भीती वाटते. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले तुम्ही घाबरू नका. व्हायरसला अँटीबायोटिक ब्रह्मरस आहे आणि मी ते अगोदर तयार करून ठेवलंय. ब्रह्मरस घे पथ्य
चांगल्या थंडी बाजूनी ते असलं काय म्हणलं हे का नाही. पहिला खर्च मग पंचम शिड्या एवढं चढायच्या सोप्या नाहीत ते संप्रदाय. क्लासिकलवाला सुद्धा गार पडतो कवा त्याला अरे आहे का नाही. ऋतिकला आमच्या वाजवायची माहीत झाली. वरती चांगलं ठोकाळ वाजवणार, खाली गेलं की नाजूक ते पकवायच्या हे कळलं पाहिजे. आपण खर्चच म्हणून त्यांनी बाडा 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 भाऊ काय चाललंय ते पुढच्याला कळा ना काय झालंय. ते ऋतिक रोशन आहे, काय नवल नाही. आपला ऋतिक बी रोशन आहे काका आता विठाला. रोशन म्हणजे चमकणे. आता चांगला चमकला तो आहे का नाही. बरं ते मला एकदा मला ते लगी बिगी लय चांगली वाजवतो. मी म्हणलं ते लगी लगी नाही जमत, त्याने लय दिवस त्याला घालवली आहे का नाही. एवढी लय पकडायला लय दिवस घालवायला लागते विठ्ठला. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले ब्रह्मरस घे काढा तेने पिढा वारेल. तुम्ही व्हायरसला कोरोनाला घाबरूच नका. तुम्ही घाबरू नका म्हणजे मास्क देता फेकून. नियम पाळा, नियम टाळा विठाला. हे शेवटपर्यंत असंच चालू राहतं. बॅक टू बॅक बॅक टू. नियम पाळा, नियम टाळा. हे मी तुम्हाला सांगतोय हा लक्षात घ्या. भजनाने घाबरू नका. भजनाने तर असं म्हणलं पाहिजे कोरोना असा येऊ द्या असं भजन करेन का पहिल्या फटक्यातच मारीन. बरं आपलं रिझर्वेशन झालंय. आणि तिथे आपण जोग राग आहे. मी जोग महाराज संचित होतो ना एक वर्षभर, त्याच्यामुळे जमलं ते विठ्ठल. तुम्ही सगळे मंडळी आहात. मला सांगायचंय आपण घाबरायचे काय. आणि ते आपण ईश्वराने जर आपण त्याची भक्ती केली ना तर ईश्वराला माहितीये याला न्यायला मला जायचंय. आपल्याला सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला शेवट याच्यापाशी जायचंय. मग घाबरायची काय गरज नाही. आपण घाबरलं साधूने मरणाला घाबरलं नाही पाहिजे. शूर ओळखावा रणी साधू ओळखावा. आपण कशाला. तुकाराम महाराज म्हणले अहो तुम्ही भीत असताल मरणाला, मी नाही भीत मरणाला. आपुल्या माहेराला चालल्यासारखा आनंद झाला तुकाराम महाराजाला. आपल्याला मरणाची भीती वाटते, मरणाची वाटते विठ्ठला. मला सांगायचे आपण घाबरलं नाही पाहिजे. चला थोडस पुढं. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलाय. ज्ञानेश्वर महाराज ही प्रतिभा आहे महाराष्ट्राची. माऊली सोपी नाही. हे आता काही मंडळी आता जे वेल एज्युकेटेड आहेत, थोडे सुशिक्षित आहेत ना, ते लोक सांगतात म्हणे काय हो संत, काय ग्रंथ, कशाचं काय. आमच्यासारखी विद्वत्ता कोणाकडे नाही. तुमच्याकडे काहीच विद्वत्ता नाही. माझं बारकाईनं स्टेटमेंट ऐका. सगळ्या विद्वत्तेचा जन्म ज्ञानेश्वर महाराजांपासून आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानच, याच्या पलीकडे काय. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञान, ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानच जन्माला आलं. फक्त ज्ञानाला हातपाय फुटले. याला काय बोवी. आपलं म्हणणं असतं कीर्तन करायला पाहिजे पुरावा, नाही तर त्यालाच पुरावा. ती विदाऊट पुराव्याचं बोलायचं नाही. तू मग ते बाह्य अंगीला दाखवू नको मी असा मी तसा, तसलं चालत नाही. इथं पुरावा. वकिलाकडे गेल्यावर काय पाहिजे पुरावा. हा पुरावा काहीतरी पाहिजे ना त्याच्याकडं. तो म्हणतो प्रूफ दाखवा काहीतरी, काहीतरी एव्हिडन्स. याला प्रूफ असा आहे. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाला फुटलेले हातपाय. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. येर मनुष्य पण भांब, लौकिक भाग. तो पाशाना माझी परीस, जैसा रसा माझी सिद्धरस. तैसा मनुष्याकृती अंश माझा. सन्मार्गे वर्तिन संत तद्रूपेण विद्या विनय प्रधेयस एवं वर्तते इति संतः शांतो महंतो निवसंतो संतो लोक हितमचरत तीर्णा स्वयं भीम भवर्णव अहेतु न्यायन पीति संतः. याला काय प्रमाण. संत नवती
मनसा त्या सारिके येर मनुष्य पण भांबल म्हणून हे प्रमाण सांगितलं मी. हा असं मॅच झालं पाहिजे, श्लोक ओव्या आणि त्याला ते प्रमाण आलं पाहिजे, आहे का नाही? तसं जर प्रमाण आलं तर काहीतरी परिणाम होईल. आणि काही झालं तरी आज नाम सांगायचे, नाम हे परिणामकारक आहे हे आपल्याला सांगायचे. वा चला थोडंसं पुढं. तुम्ही म्हणताल थोडंसं पुढं जायचं आपल्याला, तुम्ही काळजी करू नका, अभंगाकडे जायचे, पण आधी यांची विद्वत्ता सांगून घेऊ द्या. घर कसं आहे सांगण्यापेक्षा घर कुणाचं हे अगोदर सांगावं. घर कसं असू द्या, घर कुणाचं हे सांगितलं पाहिजे. हे देणारे फार मोठे आहेत. म्हणून हे वेल एज्युकेटेड लोकांनी असं समजू नये संत कोणी सामान्य आहेत. लक्षात ठेवा, तुमच्याकरता चांगलं सांगतो ऐका. ह्या लाईटचा शोध मी त्या दिवशी सांगितलं महाराज, पण मला आता सांगू द्या थोडंसं. मी डबल सांगत नाही, पण ते आता मला आजच्या दिवस सांगू दे फक्त त्या कॅमेऱ्यामुळे मला थोडंसं सांगू दे. ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ओव्या अशा आहेत की ज्या विज्ञान ज्याच्यातून उत्पन्न झाले. विज्ञानाची उत्पत्ती त्याच्यातून आहे मला म्हणायचे. अध्यात्मातून विज्ञान जन्म घेतं, विज्ञानातून अध्यात्मानं जन्म घेतलेला नाही, लक्षात ठेवा. हे लाईट 50 वर्षापूर्वी आपल्याकडं होती, 100 वर्षापूर्वी तर नव्हतीच. लाईट होती का? नव्हतीच बाबा. आता तुम्ही जुने माणसं आहे, 70 वर्षापूर्वी क्वचित लाईट असेल, आहे ना? क्वचित आहे का नाही बाबा? तुमचं वय जास्त आहे. क्वचित 58 ला क्वचित, आहे का नाही? त्याच्या अगोदर तर लाईट नाहीच. आता ज्यांनी ते पॉवर ऑफ इंजिनिअरिंग मध्ये पण सांगितलं, थॉमस एडिसन आहे ना, त्याने लाईटचा शोध लावला. ते पॉवर ऑफ इंजिनिअरिंग असं सांगतं की धरणात पाणी साठवावं, साठवलेलं पाणी टर्बाईनवरती म्हणजे चक्रावरती टाकावं, ते फिरलं की वीज जायचा. बरोबर आहे का नाही? मराठीमध्ये असं सांगितलं जातं, स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जेत रूपांतरित होते आणि गतीज ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये होते. आता ह्याला पॉवर ऑफ इंजिनिअरिंग अशी मेथड सांगतं, द डॅम सेव्ड वॉटर थ्रोन ऑन द टर्बाईन, दॅट मीन्स द पोटॅन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी, देन द टर्बाईन मूव्स, दॅट्स मीन द electricity generate, that means the kinetic energy is converted into the electricity. म्हणजे गतीज ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित झाली. बरोबर आहे? स्थितीज ऊर्जा गतीज ऊर्जेमध्ये, गतीज ऊर्जा विद्युत ऊर्जेमध्ये. हे आत्ता तत्वज्ञान सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहून ठेवले 750 वर्षापूर्वी होते, बरं का? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तया उदकाचे निहावेसे प्रगटले तेज लखलखित दिसे, मग तया विजय माझी असे सलील काही. किती शोध लावायचे अजून ज्ञानेश्वर. मग यांनी आता दिवे लावा. काय म्हणणार तुम्ही? तुम्हाला माहितीच नाही. मी काय बोललो हे कळलं असतं तर तुम्हाला कळलं असतं. ज्ञानेश्वर महाराज हा कन्नडीतला अभंग आहे, कन्नड भाषेतला आहे, कर्नाटकी भाषेतला. आका निकळे चिकना मातू करोडे धनुगे मरुळा दिनी चलुवाने पंढरीराय येल्ले दोरकन्ने येल्ले बारण्णे पुंडलिकने भक्ती गे बंधारा कुमादेव विठ्ठले चलुवाने पंढरा येल्ले दोरकन्ने येल्ले बारण्णे. आजी काय बघत आहे माझ्याकडे? काय कळलं तुम्हाला? मलाच नाही काय कळलं, तुम्हाला काय कळायचं? अहो कर्नाटकी भाषेतलं आहे ते, मराठीतली कुठे आहे तेव्हा? ही ज्ञानेश्वर महाराजाची श्रीमंती. रूप पाहता लोचनीला सेम्याचा अभंग आहे, लक्षात ठेवा. प्रतिभा संपन्न महाराष्ट्राला संत मिळाले, लक्षात ठेवा. काय त्यांचं गुणगान. महाराज सांगता ठेवीत हा पायी जीव थोडा, आहे का नाही? काय बोलावं त्यांच्याबद्दल. झाली बोलायाची सीमा. इतकं सोपं नाही. चला हे फार सांगण्यासारखं. ओम नमे भगवते वासुदेव ते दिसचा यांच्याकरता सांगतो. ओम नमे भगवते वासुदेवा 13 चरणाचा वासुदेव तुला माहिती आहे. त्याचे अक्षर आहे ना ते इनिशियल ओम नमो भगवते वासुदेव, ते असं उभं करायचं. ओम पासून सुरुवात आहे. न पासून नागिन उत्साही नवे द्वारे धोरणे, मो पासून मोडीसी करचरणी त्याने पावस, भ पसी भांबावे जनी शरीर करते, ग पासून गतिमती इंद्रिय, असं शेवट या धनाचा न धरी विश्वास या अक्षरापर्यंत 12 शब्द जसे आडवे तसे उभ्या सुरुवातीत. तुम्ही पाहिलं असेल, मी सांगितलं दिवशी घरी जाऊ. आता युट्यूब वाले सुद्धा पाहतील. विठाला
कीर्तन कॉमेडी करून लय हसायला लावून लोकाला लय मजा वाटून लोकाला लय बरं वाटून, बरं वाटलं नाही तरी चालेल, बरं झालं पाहिजे. माझं बोलणं लक्षात आलं? बरं वाटलं नाही तरी चालेल, बरं झालं पाहिजे. प्रभावित झाली नाही तरी चालतील अथर्व, प्रभू भावित झाली पाहिजे. प्रभावित नाही झाली तरी चालतील, प्रभू भावित झाली पाहिजे. हे का नाही? तुम्हाला ईश्वर कळला पाहिजे, ईश्वर जाणला पाहिजे. चला थोडंसं पुढं आता. ज्ञानेश्वर महाराजांचं ग्रंथकाव्य सेवेकरता साहित्याची दोन प्रकारे कृती. अथर्व महाराज, एक आहे स्फुट काव्य आणि दुसरं ग्रंथकाव्य. तुकाराम महाराजांची गाथा हे त्याचं एक्झाम्पल आहे स्फुट काव्याचं. जे परिस्थितीतून, त्याची डेफिनेशन संज्ञा व्याख्या अशी आहे, जे परिस्थितीतून जन्म घेतं आणि ज्याचा परस्पराशी काही संबंध नाही त्याला स्फुट काव्य म्हणायचं. चिंतन लक्षात येते? आणि ज्याचा परस्पराशी फार संबंध आहे, जे एकाला एक जोडलेलं आहे, त्याला ग्रंथकाव्य असं म्हटलं जातं. तुकाराम महाराजांच्या जवळ एक माणूस गेला, म्हणे महाराज काहीतरी उपदेश करा. महाराज म्हणतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, आत चालावया पायी तव तू आपुले स्वहित पायी तीर्थयात्री जाय चुकू नको. त्याला म्हणे जा तीर्थयात्रा कर. तो म्हणला घरी गेला, त्याने बॅग बिग आवरली, गाथा वाचाय घातला, पुढचा अभंग सापडला, तीर्थी धोंडा पाणी. सकाळी महाराज त्याला टेन्शन आलं. तो म्हणला एका अभंगात म्हणले तीर्थाला जा, एका अभंगात कुशाला म्हणताय तीर्थाला जाणं म्हणजे दगडावर पाणी वाचल्यासारखं. तो म्हणे महाराज तुकाराम महाराज दोन होते का? ते दोन नव्हते म्हणले, पण तू एकच असला. असं का? तुने अहो महाराज एकाच सांगता तीर्थयात्रा करा, एकाच सांगता करू नका. ते म्हणे प्रत्येकासाठी वेगवेगळं, त्याला स्फुटकाव्य. आणि सगळ्याचा आशय एकच, ते ग्रंथकाव्य. बोलू लक्षात आलं? अंगठी अंगठी तुमच्या हातात आहे का कोणाच्या? सगळे वार करीत कायचं कोणाच्या हातात काय गावायचे. ते फरांदे बाबा गेले तिकडे पिरंगुटला. आमची ताई म्हणली महाराज सगळ्या बायांच्या अंगावर 50-50 तुळे सोने. मी कधी अशी पिवळी धुमक व्हायचे. महाराज म्हणले तू काय वेळ झाली वचिन तशी तर काय नाही व्हायची. वारकऱ्याकडे काय असं आहे का नाही? आपल्याकडे काय आहे का नाही? महाराजांच्या हातात आहेत अंगठ्या. प्रत्येक बोटाची ती रेडियस डायमीटर त्रिज्या व्यास ज्याला आपण म्हणतो, प्रत्येक बोटाचं वेगळं असतं आहे का नाही? अंगठ्यातली जी आहे करंगळीत बसत नाही, करंगळीतली मधल्या बोटात, तुमच्या हातातली माझ्या हातात नाही बसली मी तरी घालीन, दोरा लावून घालीन, देऊ नका. हा मला काही मी नाही घेऊन आहे का नाही? म्हणजे अंगठी जी आहे ती प्रत्येकासाठी वेगळी आहे. स्फुटकाव्य प्रत्येकासाठी वेगळं. आता ग्रंथकाव्य, गळ्यातली चैन. चैन माहिती ना? चैन करणाराला माहिती चैन. आपण साधी माणसं, जी चैनीची माणसं लई चैन करतो बाबा आहे का नाही? त्याला चैन असते त्याच्या गळ्यात. ती पहिली कडी त्याच आकाराची, दुसरी कडी त्याच, तिसरी त्याच, अनुक्रमे शेवटची सुद्धा त्याच आकाराची त्यात अडकवली जाते. त्याला ग्रंथकाव्य म्हणायचं. मग देवाची द्वारीपासून ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान हे सगळे एकात एक बांधले. आणि याचा सिद्धांत एक, हरिमुखे सगळं जर एकाला एक बांधलेलं आहे तर मी मधल्या कडीला हात लावलाय डायरेक्ट चैनीच्या. ही मधली कडी तुम्हाला तशी कळणार नाही. डायरेक्ट त्रिवेणी संघ मी तुम्हाला कळणार नाही. याच्या अगोदरची 1-2 कड्या तुम्हाला तपासाव्या लागतील, त्यावेळेस तुम्हाला त्रिवेणी. म्हणजे काही सांगायचं काही करायचं असं इथं नाही. सगळं त्रिवेणी संघ मी का तुम्ही त्रिवेणी संघ मला जाताय त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराज आम्हाला प्रपंच त्रास देतोय आणि त्याला आम्हाला स्थिर करायचं आहे, काय करू? महाराज म्हणले उपाय नामे. गोंदवलेकर महाराजांनी आम्हाला तेच सांगितलं ना. थोडासा भाग त्यांचा आयुष्य नामात गेलंय. त्यांचं आयुष्य नाम होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार. महाराजांचा जन्म आहे 1845चा. रावजी नामदार त्यांची वडिलांचं नाव आहे, आईचं गीताबाई नाव आहे की नाही? गोंदवल्यात जन्म झाला. त्यांना गोनोबा म्हणत होते लहानपणी आहे का नाही? 4-5 वर्षाच्या पोराला आजोबांनी विचारलं गोनोबा म्हणजे तुला मी 500 रुपये दिले तू काय करते रे बाबा? अण्णा एखादं पोरगं म्हणलं असतं मी खायला घेऊन. त्याने सांगितलं हे जे अंध आहेत ना, हे मुख आहेत ना, बधीर आहेत ना, मी यांना पैसे देऊन टाकेल. दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, हे साधूचं लक्षण आहे. तोची साधू ओळखावा देव ते त्याची. महाराजांनी आणि मी तुला राजा केलं तर, महाराजांच्या आजोबांनी विचारलं म्हणजे राजा केलं ना तर माझ्या राज्यात एक सुद्धा भिकारी राहणार नाही. काय कल्पकता असेल होते, काय कल्पकता असेल ना. महाराजांचा जन्म गुरुवारचा आहे, सूर्योदयाच्या वेळेचा महाराजांचा जन्म आहे, लक्षात ठेवा. सूर्य जसे अनेक बिंब घेऊन जन्माला येतो ना, तसे नामाचे अनेक परिणाम समाजात रूढ व्हायचं काम कोणी केलं असेल तर ते गोंदवलेकर महाराजांनी केले. फॉरेस्टचा एक रिटायर अधिकारी झाला, महाराजांच्यावरती प्रभावित होऊन त्यांनी महाराजांचे चरित्र लिहायला घेतलं होतं. असा भाग आला चरित्रात गोंदवलेकर महाराजांचा. मी नाम सांगतोय. त्याने चरित्र लिहायला घेतलं महाराजांचं. फॉरेस्टचा रिटायर येतो
त्याने महाराजांचं चरित्र लिहायला घेतलं. महाराज त्याच्याजवळ आले, म्हणे काय लिहितोय रे तू? म्हणे मी तुमचं चरित्र लिहितोय. महाराजांनी ती 2-4 पानं त्याची वाचली आणि ते चरित्र फाडून टाकलं. बरोबर आहे की नाही? त्याला वाईट वाटलं. म्हणे का फाडलं? अरे ते म्हणे तू बाह्यांगानं गोंदवलेकर महाराज लिहिलाय, अंतरंगानं मी फक्त नाम आहे, माझ्यात फक्त श्रीराम आहे एवढं वाक्य लिहिलं तरी पुरेसं आहे. त्याचं आयुष्य ना आम्हाला वाहिले, त्याच्याबद्दल काय लिहायचं? अहो आपले लोक फार व्हिडिओ जे दिवस दिवस माळा जपतात महाराज, त्यांचं कुठं त्यांचं कॅल्क्युलेशन नाही. आम्ही कुशाला सांगतो आज 3 माळा जपल्या. अरे कशाचं कॅल्क्युलेशन चाललंय तुमचं? नामाचं. जगात एकच गोष्ट खरी, ती सत्य खरी नाम. नावात नाही माझ्या. मी सांगितलं ना, कीर्तनाला लोक असे बसतात, म्हणजे आमचं नाव कधी. मला इकडचं एखादं नाव राहिलं तर क्षमा करा बरं का बापू महाराज. मी नाव घेत नाही कोणाचं, आपलं जसं येतील तशी घेत राहतो मी. हां, लोक कीर्तनात नाव कधी येईल याची वाट बघतात. थोडीशी लाज बाळगा रे. नाम कधी येईल याची वाट बघा. असं आतुर झालं पाहिजे, कधी भजन आहे बाबा, नाही? नावाचं काय? जे शरीर पडल्याबरोबर नाव निघून गेलं. उपजली या बालकाशी नाम नाही हे पाशी, ठेवलेनी नावे शिवो देत उठे. शरीर पडलं, नाव पडलं. दवाखान्यात तुम्ही जो मेला ना, तुम्ही मेल्यावर तुम्ही बघाय नाही, पण तरी सांगतो दवाखान्यात जर तुम्ही मेला चुकून तर घरचे माणसं तुम्हाला नावाने हाक मारत नाही, रामभाऊ कुठवर आलाय, बॉडी कुठवर आली बघा. मेला की नाव संपलं. तुम्ही जोपर्यंत श्वास चाललाय ना तोपर्यंत माणसं बरे आहेत का हो, बरे आहेत का हो रामभाऊ? मेला रामभाऊ, बॉडी कुठवर आली, बॉडी पोस्टमॉर्टमला गेली का? रामभाऊ म्हण ना त्याला. मेला, श्वास बंद झाला, नाव संपलं. नाव संपतं, अखंड राहतं, त्याला नाम असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आणि त्याचा जप करायचा आपल्याला. विढाला ज्ञानोबरायांचा अभंग सेवे करता घेतले. त्यांचं आयुष्य नामाला वाहिले महाराज, म्हणून नामाचं महिमान सांगायचं आपण. त्यांचं चरित्र तुम्ही रोज चांगल्या वाक्यांचे, मी तुम्हाला नाम सांगतो. ज्ञानोबराय नामाचं किती महिमान सांगतात ऐका. प्रपंचानं त्रासलेली माणसं ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ गेली. माऊली प्रपंच त्रास देतो. त्रास द्याय करताच आहे ना, त्याच्यात काय प्रपंच काय? अनेक व्याख्या केल्या शास्त्रकारने. आगा उपजनी आणि निमनी हे साच. माऊलीची ओवी तुम्ही फक्त ओव्या मोजा. आगा उपजनी आणि निमनी हे साच जे का मानणे, तो जीव लोक म्हणे संसार वाहन. ऐका नाही, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी. हे जन्माला येणं आणि मरणं, याला संसार असं म्हटलं गेलं, याला प्रपंच असं आहे का नाही? अनेक त्याच्यासारखे ओवे आहेत. हिथं यावं लागतं, जावं लागतं. तुमची सगळ्याची एक पाठ ओवी. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपी दिसे. आहे का नाही? देहाची या गाव आली या मृत्यूच्या सोळ. इथं येणं जाणं याला प्रपंच म्हणलं. हा त्रासदायक आहे. महाराज म्हणले किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. याला त्रासलेत लोक. महाराज म्हणले अरे हा त्रास देण्याकरताच आहे. संसार दुःखमुळं चौकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. पेड आला काय बबुल का, बीज बोये बबुल का, वहा आम कहा शिकाय. दोघं नवरा बायको लय शिकलेले, पुण्याला नोकरी केली, 70व्या वर्षी गावाला आले. 10 एकर जमीन विकत घेतली, त्याला रोटर मारला, नांगरट केली, चांगली सरी बेड सोडला त्याला, आणि टोपलं घेतलं आणि त्यात बाबळीचं बी घेतलं. बी काय असं घेतलं? हां, बाबळीचं घेतलं आणि टोपलं घेऊन ते टोपलं. अख्या रानात ते टोपलं त्यांनी. 10 वर्ष त्याला ड्रिपनी आणि पाईप 10, 26, 20, 19, 12, 32, 16. शेतकरीचे ना, त्याला काय आता सगळं सांगणार मी. इरियान मिक्सरन सुकलन सगळं त्याला टाकलं. अशी मांडवाला झाडं लागली, इथं नाही लागली, कल्पना करा. आणि मग ती बायको त्याच्या हातात हात घेऊन त्याला म्हणत होती, ऐकलत का? नवरा बायको हातात हात घालून फिरत आहेत महाराज पुण्यात. जोडीदार नाही, काय करते? काही लोक कुत्र्या संघ हिंडत आहेत. जोडीदार नाही, त्यांना काय करायचं? कुत्र्या संघ हिंडतात. कुत्रा जोडीदार त्याचा, नाही का नाही? ती फिरत होती आणि ती म्हणली अहो ऐकलं का, आपण 10 वर्ष झालं जाडी लावलेली, याला आंबे कधी लागतील? तो म्हणला यंदा मोहर लागलाय. ती पिवळी फुलं लागतात ना आंब्याला, यंदा मोहर लागलाय, बहुतेक फळं याच वर्षी लागतील. तिथून एक चांगला चालला होता, त्याची अक्कलच बंद झाली. तो म्हणला हे काय म्हणतात? तिथं गेला, म्हणला अहो बाबा ही झाडं बाबळीची आहेत, तुम्ही बी कशाचं लावलं होतं? ती म्हणले बाबळीची. मग याला आंबे येतीलच कसे? तुम्हाला आंबे नाही येणार का? नाही. मग म्हणलं हे फेल गेलं. फेल नाही गेलं. म्हणलं याची लाकडं कामाला येतील. म्हणला तुम्हाला दोघाला नाही का गावाला कामाला येतील याची लाकडं. जर बाभळीचं बी लावलं तर आंबे खायला मिळणार नाही. संसार जर करताल सुख पाहायला मिळणार नाही. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी संसार, सुखाचा विचार नाही कोठे. माऊली सांगते प्रपंच त्रास देण्याकरताचे. मग त्या प्रपंचाला जर मौनवायचं असेल, स्थिर करायचं असेल तर उपाय नाम.
नामपाठ मौन सगुण हे ध्यान नामपाठ मग मला त्याच्या आधीसाठी क्ल्यू दिला होता माग जायची क्ल्यू देऊन तुम्ही फ्ल्यू आणलाय मला कीर्तनात लक्ष क्ल्यू दिलता ना मी माग चाललोय सांगितलं होतं ना तुम्हाला नामानेच प्रपंच काय होईल नामाचं महत्व पहिलं प्रपंच स्थिर करेल प्रपंच त्रास देण्याकरताय बाबा तुम्ही किती जरी ठरवलं ना चांगला करायचा नाहीच होत त्याला प्रपंच म्हणतात असं मला एक माणूस दाव का मी महाराज प्रपंचात लय सुखी अहो कुणीच नाही हा सोडमेशी महाराज म्हणजे जरा आप्पांच्या आवाजात एखाद दृष्ट आप्पांचा एक दृष्टांत लगेच सांगू देतो गुरुवार गुरुनाम गुरु महाराष्ट्राचं भूषण नामदेव आप्पा शामगावकर आप्पा भारी सांगताय का नाही किती बी करा हा प्रपंच वाईटच आलं का लक्षात दोघं नवरा बायको होती त्यांच्या आवाजात सांगतोय बरं का नाही तुम्हाला तिकडे एखादा ऐकणार म्हणे कोण दुसरा उभा केला काय दोघं नवरा बायको मरणाची भांडणं दोघायची आमच्या नवरा असावं गरीब बिचारा बायको सारखी त्याला तडा तडा बोलायची तिने आपला असं महाराज गाठला एक सकाळी महाराज ती म्हणलं महाराज मला काहीतरी उपाय सांगा बायकोला व बोलती माझी महाराज म्हणलं बोलती मला माहिती म्हणूनच मी केली नाही अजून मी उगाच तसा राहिलोय का महाराज आता केली आता काहीतरी सांगा हा एक काम कर आपल्याला एक गोड सांगताय का नाही आमदार खासदार कीर्तनकार पण चुली पुढं गपगार असते तिथं बोलायचं नाही काय आवाज काढायचा नाही कुणी बी असू द्या मग काहीतरी सांगा प्रपंच किती बी करा वाईटच गोड होत नसतो ते प्रयत्न करून बघ आणि महाराज मी बघ तुझी बायको बोलतीन तुला आणि लय महाराज अवघड सध्याचं तर लय अवघड आहे आता तुम्ही मुंबई पुण्याला आमची कीर्तन असते ना जाऊ वाटत नाही घरात एकेकाची अशी खतरनाक माणसं आहेत बंटी महाराजांना चहा कर बायको सांग दिनावर याला बंटी महाराजांना चहा कर तू थोडा पेन मला बी थोडा दे चहाला जागा लाव तिकडे जायलाच नको आहे का नाही बरं ती दिसाय कसं ध्यान दिसते ती इण्याची खोळ घातलेली अंगात जिपऱ्या मोकळ्या सोडलेल्या आमुष्या आली काय जोडून असं वाटतं महाराज लय वाईट आहो बघू वाटत नाही असं वाटतं आपण महाराष्ट्रात नाही दुसरीकडे कुठंतरी आलोय लय येड्याच जत्रा बरं नवरे अजिबात विश्वास नाही मागं सांगायचो बघा सारखं कुठं ती बाय 15 दिवस माहेराला गेली की 5व्या मिनिटाला फोन कुठं आहे तुम्ही ते म्हणायचं मी घरात आहे ती बाय म्हणायची मग मिक्सर लावून दाखवा विश्वासच नाही ही मी तेवढ्याच लायकीचं होतं ना आणि ती जायचं मिक्सर लावायचा आवाज करायचं बायको फोनात नाही ऐकायची हा राहू द्या संध्याकाळी कुठे हाय घरात लावा मिक्सर 15 दिवस तडाखा लावला होता 15व्या दिवशी डायरेक्ट बायको घरी आली अख्खं घर चाललं तरी नवरा नाही पोर टीव्ही बघत होते बाळा पप्पा कुठे ते म्हणलं मग मी पप्पा नाही माहिती कुठे पण 15 दिवस झालं पिशवीत मिक्सर टाकते जातंय कुठं म्हणजे ही जिकडे बायकोनी फोन केला तिथं कुणाच तरी घरात चिरायचं पिन लावायची ना आवाज ती शेणच होतं ना तेवढं लय अवघड आहे लोकांचं चला आणि दोघं नवरा बायकोन मारणाची भांडण ती महाराज म्हणले बघ तुझी बायको तुला किती जरी वाईट बोलली ना तू तिला गोडच बोलायचं 4 वेळा बोल बाबा 4थ्या वेळेस भांडणं कर बघ तुझी बायको शांत येते का नाही 4 वेळा माझ्यासाठी गोड बोल किती वेळा 4 आणि निघालो तिथनंच आणि कवा बायकोला झिंडूचं फुल नाही नेलं 20 रुपयाचा गजरा घेतला आणि माझी सोनीन माझी झुकुलीन माझी असलं म्हणतच उड्या हानीत घरी चाललं बायकोला लोक म्हणायचे रोज देते शिव्या एकादशीला वाव्या काय भानगड आहे आणि उड्या हाणतो दारात झालं ऐकलं का असं कुणाला म्हणतात बायकोला ऐकलं का आली काय झालं बोलायला पहिलंच बघा काय गोड बोलावं का नाही ऐक की काय तुला गजरा आणलाय ती म्हणजे तिकडे शिर्डीला घाला नेऊन मला नाही घालायचा गजरा इतक्या वर्षात 16 वर्षात कवा गजरा नाही काय नाही म्हणलं महाराजांनी सांगितलं म्हणून पहिल्यांदा ऐकून घेतलं नाही हो काय म्हणलं तिला
तिला कचरा टाकून नाही घेतला तिने. किती बी करा कडूच. ती आता गोड बोलत होता का नाही, हिने बोलायला पाहिजे का, पण प्रपंच कुठं गोड होत असतो का. आणि नंतर म्हणला ऐका झालं का जेवाय. हा झालं. मोठा रशिया युक्रेनच्या युद्धालाच गेला होताच नाही का, तुला वाढते म्हणली जेवायला. बस ताट आणलं, वाईट वाटलं. दुसरी बारी झाली, चपाती हातात घेतली. मला काय चपात्या कापसागत झाल्यात मऊ. हा ते आलंय जोरात असते आपण झाले. हा कापसागत मऊ झाल्यात. ती म्हणली तू काय मेसला जेवत होता का, तुला आज कळलं का. तिसरी बारी झाली. म्हणला आता ह्याच्या डोक्यातच होतं हाणामारी करायची, पण म्हणला आता चौथ्या बार ऐकायचं. भाजी ती ताटात आली. म्हणला काय भाजी झाली, वा काय रंग आलाय, काय वा सुटलाय, वा अंत घास तोंडात घातला अण्णा. वा आमची आई करता करता मिली, पण तिला असली भाजी नाही जमली. काय भाजी केली बाईने, असं पातीला धरलं ना, असं बी तडा बांधलं. तू नव्हताच बघायचा वा ना कसं वाजावची. असं बी तडाव पातीला दानधिरी आपटलं महाराष्ट्रीने. घोडी असा थरथर कापायला लागला. काय झालं काय झालं एवढं गोड बोलतोय. बाय म्हणली 16 वर्ष तुला चांगलं चुंगलं करून खायला घातलं, कावा तुझ्या जीभला गोड नाही लागलं. आणि कशी अवधसा टावलीन 6000 भाजी दिली, काय गोड बोलू बोलू खातोय म्हणला. इतकी भांडणं पिटली ना महाराज. वकिलांनी बांगलाच बांधला दोघांच्या भांडणं, पण मिटली नाहीत. अरे संसार किती करा शांत होणारच नाही. विढाला ज्ञानोबा आहे ना, त्याला सोपा उपाय सांगितला. नाम पाठ मौन प्रपंचाचे. प्रपंच मौन व्हायचं असेल तर नाम घेतलं पाहिजे. लोक म्हणले नामाने कुठं प्रपंच मौन होतो का, आम्ही दुसरंच करणार. महाराज म्हणले ते सुलभ झालंय म्हणून किंमत नाही नामाची. नामाचे परिणाम फार भयंकर आहेत. मुक्त केले राक्षसा. अरे नाम आहे ते म्हणले सोपं जी गोष्ट मिळती ना, सोपा कीर्तनकार मिळाला ना त्याची किंमत नाही, सोपा वाजवणारा त्याची किंमत नाही. लोकांना लक्षात ठेवा, हे लोकांचं दुर्भाग्य आहे. जी गोष्ट सहज मिळते ना, नाम सहज मिळालं म्हणून किंमत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले ती इतकं सोपं नाही. सर्वत्र दुर्लभ विरळा सुलभ सर्वत्र दुर्लभ. तुम्हाला कडीला कडी लागते ना का उगं माझ्या समाधानासाठी वय म्हणताय. नाही, प्रपंच त्रास देतो. मावना वेल कशाने, नामाने. ते लोक म्हणले नाम आम्हाला नको. माऊली म्हणले सर्वत्र दुर्लभ विरळा. तरी सुद्धा महत्व पटलं नाही. हा चौथा मुद्दा. तरी सुद्धा त्यांना हे पटलं नाही. त्यावेळेस त्यांनी एक ऑप्शन निवडला, आम्ही तीर्थयात्रा करू. माऊली म्हणले मग कुठलं डेस्टिनेशन आहे, कुठं जाणार आहे. त्यांनी सांगितलं आम्ही इलाहाबादला त्रिवेणी संगम प्रयागला जाणार. माऊली म्हणे तुम्ही प्रयागला जा, त्रिवेणी संगमला जा, नाही तर जगातल्या कोणत्याही तीर्थाला जा, पण जर तुमच्या अंतःकरणात नाम स्थिर नसेल, काय नसेल, नाम स्थिर नसेल, तर जगातली सगळी तीर्थ वृथा पावतात, व्यर्थ आहेत. हे नामाचं महिमान सांगायला सुरुवात करतात. पहिल्या चरणात त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी,
त्या प्रतिमा. आपल्याकडे एक 15 मिनिटाची वेळ राहिलेली आहे. 15 मिनिटात आवरेल चालेल का 10 मिनिटात? पावणे 12ला 1-2-3 मिनिटं अलीकडे पलीकडे, जास्त नाही. थोडंसं राहिलं, आशय महत्वाचा म्हणून. विषय खोल आहे, आशय सांगितलं म्हणजे होऊन जाईल. विषय खोल आहे, विषयात काही नाही. ज्ञानोबरायाला खाली खाली शोधत गेला. माझं ते वाक्य यूट्यूबचं ऐकलं का तुम्ही? व्हायरल झाले स्टेटस ते. ज्ञानोबरायाची श्रीमंती किती माहिती का? तुम्ही खाली खाली शोधत गेला ना, तुमच्या हातात रत्न शिंपले मोती हातात येतील, आणि वर गेला तर नक्षत्राचं चांदणं हातात येईल. ज्ञानोबरायाची श्रीमंती लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज येतो, हार काढतो आता. हार मानायची वेळ आली, वेळ जवळ आली ना. असं सद्भाग्य आहे माझं, रोज उभा हार पडतो. आडवा पडेल त्या दिवशी मी पाहिलं नसेल महाराज. असं आहे का? चला, तुमचं सगळ्याचं प्रेम आहे. मला सांगायचंय, त्रिवेणी संगम, 3 नद्याचा संगम आहे. गंगा, चिंतन आहे का बारीक? गंगा, यमुना, सकाळी महाराज व्यवस्थित ऐका. गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे असंच तयार नाही झालं. गंगा हे भक्तीचं प्रतीक आहे, यमुना हे कर्माचं प्रतीक आहे, आणि सरस्वती हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आलं लक्षात? भक्ती करताना चित्त नाही नामी तरी ती व्यर्थ, कर्म करताना चित्त नाही नामी तरी ती व्यर्थ, ज्ञान मिळवताना चित्त नाही नामी तरी ती व्यर्थ. आलं? नामाला किती महत्व आहे. आता भक्ती करताना कंपल्शन, काका मला स्वर पाहिजे, व्हिडिओ होईल ती आता आहेच की. मी लय सांगित नाही स्वर द्या, स्वर द्या. एक जण उपटून गेला होता, तेव्हापासून मी म्हणे काकाला काढून नाही. आता मला बस कवर धरी दादा, त्याला काय. भक्ती करताना नामाचं कंपल्शन आहे. गाते श्रोते आणि पाहते, सोहम भावी पूर्ण न्याते या सकळा ते विनवणी. अभंग सुद्धा माऊलीच आहे. एवढं वरती म्हणायला महाराज अंगात रग लागते, अंगावर रग नाही लागत. आणि मंदिराच्या शेंड्यावर बारकाच गडी लावावा लागतो माझ्यासारखा. असं लय जडापीचा माणूस चालत नाही वरच्या बाजूला, असं आहे का नाही. यादी हे बारकाई नाही का. वेदासारखे पुराणासारखे गाती असो, अर्जुनासारखे परीक्षितीसारखे श्रोते असो, नारदासारखे विनोदी असो, ब्रह्मदेवासारखे चतुर असो, शुकासारखे पूर्ण ज्ञाते असो, अथवा जनकासारखे सोहमभावी असो, सगळ्याला एक कंपल्शन आहे. करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. नाम घ्यावंच लागेल. कर्म करताना माऊलीच घ्यायचं सगळं. नामाचं काय? कर्म करताना नाम नाही, चित्त नाही नामी तरी. मग काय नामाचं महिमाने? ती माऊली म्हणते जगातलं कोणतंही काम पूर्ण करायला नाम लागतं, अन्यथा अर्धवटच. आरडी आवडी आदरी आले नाम, येणे सकळ सिद्धी जगी झाले. आणि ज्ञान कमवायचं असेल तर नाम ही त्याची पहिली पायरी आहे. विढाला आता हे सगळे
पण नाम नाही. माऊली म्हणले चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जसं स्त्रीच्या अंगावरती 32 खुणा सांगितल्या सौंदर्याच्या, बरोबर आहे ना. स्त्री सुंदर आहे त्याची यादी आता सगळी यादी सांगत नाही ती, आणि लय महत्वाची नाही आपल्याला, आहे का नाही. आणि नाथ महाराजांनी सांगितले ती सांगू बी ना. नको नको स्त्रियाचा सांगात, नको नको स्त्रियाचा एकांत, नको नको स्त्रियाचा परमार्थ करती आघात पुरुषाशी. चिरंजीव पदात सांगितले. मी संस्थेला होतो ना महाराज, ती सरळ तर पाठ केलंच होतं, मी उलट सुद्धा पाठ केलं होतं. संस्था होती असं आहे. 32 सौंदर्याच्या खुणा सांगितल्या. महाराज म्हणले सगळे, पण नाक नाही तेने. तसं तुमच्याकडे सगळे पण नाम नाही. नाम नाही तेने वाया गेले असं म्हटलं तर चालणार नाही. मग म्हणे तुम्ही जो नाम घेत नाही त्याला म्हणताल काय? हरी विन धाव नर पापिया हरी विन धावया न पवे कोणी. तुम्ही आम्हाला डायरेक्ट पापी म्हणले, याच्यात फार शास्त्राचा भाग आहे बरं का महाराज. हा बघा आपण परत एकदा वेगळ्या पद्धतीने सोडवा, त्याचा ऍडव्हान्स नाही मागणार मी तुम्हाला, काय काळजी करू नाही म्हणताल तसं काही पुढं परत सोडू. ऐका, मग हरी धावेल का म्हणे, का धावणार नाही, पण नाम तसं घेतलं पाहिजे. नाव घेतल्यावर धावतो ना, धावतो. द्रौपदी करता धावला की नाही, अजून कोणा करता धावतो तो, पण नाव कसं घेतलं पाहिजे. हरिपटात उपांत्या अभंगात सांगितलं, एक नाम दृढ धरी म्हणा हरीसी करुणा येईल तुझी. आणि त्याच्याशिवाय धावणार कोण नाही, म्हणून हरी विन धावया. आता या माऊलीला विचारलं म्हणे असं नाही पटणार. पटलंय, जायचं कॅन्सल केलंय त्रिवेणीला, पण दाखला. मग माऊलीने दाखवला पुराण प्रसिद्ध आम्ही तिन्ही लोक. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन. केले रामायण रामादी रामादी, केले रामायण रामादी रामादी. बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी म्हणी. अधिकार नव्हता तेवढा. नारद मुनीने सांगितलं राम म्हण, आणि राम म्हणता येत नाही. पापात वाटेदार कुणीच नाही तुमच्या, लक्षात ठेवा. द्रौपदीचं वस्त्र हलन झालं, कोणी नव्हतं. सीतेला पळवून नेलं, सोबत कोणी नव्हतं. अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला, सोबत कोणी नव्हतं. लय नातेवाईक करू नका, शेवट कुणीच कोणाचं नसतं. हे लक्षात ठेवा पहिलं, आहे का नाही. आपलं कुणीच नाही ईश्वराशिवाय. तू काय म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. राम म्हणता येत नव्हतं, मरा म्हणले. नारद, जिनके पास कोई भी फाईल नारद उसे कहते नारद. राम नाही तर मरा म्हण, उलट मरा 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 राम 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 झालं. त्यांचाही मंत्र तोच आहे ना, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अधिकार अंगावरती वारुळ तयार झालं सकाटे महाराज. वाल्या कुळी तुम्हाला कुठंच नाव दिसणार नाही, त्यांचं नाव रत्नाकर आहे. पण अंगावरती वारुळ तयार झालं भाऊ. वारुळाला संस्कृत मध्ये वाल्मिक म्हटलं जातं. ज्याच्या अंगावरती वारुळ तयार झाला तो वाल्मिकी. हे गुरुनं दिलेलं नाव आहे. पुराण प्रसिद्ध बोल वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. ज्ञानोबराय सांगतात तुम्ही नाम जपा. शेवटचं वाक्य चांगलं सांगू बाबा, नामाविषयी. तुम्ही नाम जपा. जो नाम जपेल त्याला नाम जपेल, एवढंच आहे. तुम्ही नाम जपा, नाम तुम्हाला जपेल. नाम जपा, लक्षात ठेवा. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरी के मना हरी म्हणा, पुण्याची गणना कोण करी
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला सगळे बोला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला कुंडली कवलार, श्री ज्ञानदेव तुकाराम, चैतन्य गोसावले यथामती यथावकाश अल्पशा बुद्धीप्रमाणे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं वाटलं असेल ते माझ्या वाणीचे दोष, जे काही चांगलं वाटलं असेल ते गुरुवारी वारकरी वैष्णव ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांचं. दुसऱ्या मिनिटाला भजन कीर्तन बंद झालेलं असेल, भजन घेऊ. जाता जाता सद्गुरूच्या मुखातील संदेश, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, आषाढी पंढरीची वारी करा, मुलांना चांगले संस्कार लावा. हे आईचं कर्तव्य, आई बार काही नाही का. मी इतक्या वेळी चिंतन सांगितलं तर दोन गोष्टी सांगतो ऐका. एक, शिवाजी घडवून आपल्या आईच्या हातात असतं, म्हणून आपण असं नाही म्हणलं पाहिजे शिवाजी जन्मावा शेजारच्या घरात, कारण हा महाराष्ट्र आहे. लोकांनी बायकांची स्वप्न पूर्ण केली आहेत, ताजमहाल सारख्या त्या मकबऱ्यासारख्या इमारती बांधून. एकटा महाराष्ट्र असा आहे जिथं आईचं स्वप्न पूर्ण केलंय, महाराष्ट्रासारखं स्वराज्य बांधून. लक्षात ठेवा, त्या छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या राज्यातली आपण माणसं आहोत. दुसरं वाक्य आहे का, अनेक राजे झाले जगात, प्रत्येकाच्या दारात बाई नाचली, पण फक्त शिवाजी महाराजांच्या दारात कधीच बाई नाचली नाही, घुंगरं वाजली नाहीत. ही महाराष्ट्राची श्रीमंती आहे. अशीच आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो. या महाराष्ट्राच्या वैभवाचे आपण धनी आहेत. आपण ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवाचे विचार सांगणारी माणसं आहेत. लक्षात ठेवा. म्हणून मातेपिते सेवा करा, मुलांना चांगले संस्कार लावा. मला संभाजी महाराजांचं थोडं चरित्र सांगायचं होतं, पण मी परत कधीतरी सांगेल आणि आपल्या हॉटस्पॉटला पण ते टाकूयात. लक्षात ठेवा. सगळ्यांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. जे महाराज मंडळी, मला नाव आता काही लक्षात नाही कुणाचे, एक एक तारीख दिली म्हणजे लक्षात राहीन माझ्या सगळ्याचं नाव. असंच माझ्यावरती कृपादृष्टी ठेवा. सगळ्याच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो. मोठ्या जय घोषानं हा मंडप असा दुमदुमला पाहिजे, याच्याकरता आपले हात पूर्ण वरती घ्या. देवानं आपल्याला हात दिले, घ्या वरती. अजिबात कोणाला लाजायचं नाही, नाही तिथं लाज धरायची, इथं नाही धरायची. घ्या पूर्ण वरती. हा, गोड सगळ्यांनी भजन करायचा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, बोला सगळे बोला. ज्ञानदेव तुकाराम, हातवर घ्या. देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, बोला बोला. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की विठ्ठल जय. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.